गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने जिंकली सभासदांची मने। संस्थेला सन 2024-25 या आर्थिक वर्षात 1,92,00,000 इतका ढोबळ नफा। राधानगरी तालुक्यातील गुढाळ येथील श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला सन 2024-25 या आर्थिक वर्षात 1,92,00,000 इतका ढोबळ नफा तर 1,30,00,000 इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक A.D. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। संस्थेच्या या गरुड भरारीने सभासदांची मने जिंकली असून कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विश्वासार्हता संपादन केले आहे। श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडण्यासाठी संस्थेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी संस्थापक A.D. पाटील यांनी संस्थेकडे आर्थिक वर्षात 84,83,00,000 ठेवी सभासद आणि हितचिंतकांचा विश्वास संपादन केल्यामुळे जमा आहेत। संस्थेचे शेअर्स भांडवल 4,58,00,000 इतका आहे। संस्थेची गुंतवणूक 40,15,00,000 इतकी असून संस्थेने एकूण 53,97,00,000 कर्जे वाटप केली आहेत। संस्थेची वार्षिक उलाढाल 386,86,00,000 इतके असून खेळते भांडवल 97,10,00,000 इतके आहे। संस्थेचा कारभार पारदर्शक सभासद विकासाभिमुख असल्याने सभासदांना 15% लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी तरतूद केली असल्याचं सांगितलं। चेअरमन अभिजित पाटील यांनी संस्थेचा CRAR 10.93% तर CD रेशो 61.70% इतका आहे। संस्थांची प्रधान कार्यालयासह भोगावती आणि कूर या शाखांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी संस्थेचे चेअरमन आणि भोगावती साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन दीपक सरापले, संचालक अनंत तेली, राजेंद्र पाटील, कृष्णा बर्गे, बाजीराव पाटील, CL पाटील, संस्था मॅनेजर DG पाटील उपस्थित होते। A.D. पाटील यांच्या सारख्या सहकार महर्षी व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीला भोगावती सहकारी साखर कारखान्यात व्हाईस चेअरमन होण्याची संधी होती। त्यावेळी त्यांचे नावही फायनल होते, पण त्यावेळी अपरिहार्य कारणाने त्यांना डावलले गेले। निश्चित त्याचा अनुभवाचा भोगावती कारखान्याला फायदा झाला असता याची चर्चा भोगावती कारखाना परिसरात असते।